नमस्कार मित्रांनो, मी प्रीती मिसाळ तुमचं स्वागत करते घरचा स्वाद बाय PSM माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण अशी चटणी पाहणार आहोत जी सगळ्यांचीच खूप फेवरेट आहे, म्हणजेच शेजवान चटणी। ती बाजारातून जेव्हा आपण विकत आणतो तेव्हा ती खूप महागात आणि खूप कमी क्वांटिटीमध्ये भेटते। तर आज आपण अगदी कमी खर्चामध्ये आणि अगदी सेम टेस्टची शेजवान चटणी घरी कशी करायची ते पाहणार आहोत। तर यासाठी इथं मी एक 100 ग्राम बेडगी मिरची घेतलेली आहे। तुम्ही तुमच्याकडे जर बेडगी मिरची घेत असेल तर शक्यतो तीच वापरा, कारण यासाठी आपल्याला तिखट मिरची वापरायची नाही आहे। तर या ठिकाणी 100 ग्राम बेडगी मिरची घेऊन त्यामध्ये आता मी गरम पाणी घालणार आहे, अगदी आपली सर्व मिरची भिजेल इतपत। तुम्ही याला हवं असेल तर कुकरमध्येही एक शिट्टी काढून घेऊ शकता, किंवा मग अशा प्रकारे गरम पाणी घालून याला आता आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे। आणि याला एक 20 मिनिटांसाठी आपण छान भिजवून ठेवणार आहोत, म्हणजे ही छान अशी मऊ होईल। तर ही व्यवस्थित छान पाण्यामध्ये भिजवली आहे आणि यावरती आता झाकण ठेवून मी 20 मिनिट याला पाण्यामध्ये भिजून देणार आहे। तर तोपर्यंत आता आपण या ठिकाणी मी लसूण घेतलंय 1 कप भरून, तर तो आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेणार आहोत। अगदीच बारीक पेस्ट करायची नाहीये, थोडीशी जाडसर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण पेस्ट करून घेतली आहे। तर त्यानंतर आता तुम्ही इथं पाहू शकता माझे 20 मिनिट झाले आहेत आणि आपल्या मिरच्या किती छान भिजलेल्या आहेत। अगदी अशाच प्रकारे भिजतील इतका वेळ आपल्याला या भिजवत ठेवायचे आहेत। जर तुमच्या मिरच्या 20 मिनिटात भिजलेल्या नसतील तर तुम्ही आणखीन काही वेळ ठेवू शकता। तर आता या थंड करून घ्यायच्यात आणि ज्या भांड्यामध्ये आपण लसूण काढून घेतला आहे त्याच भांड्यामध्ये आपण ह्या मिरच्या घालून वाटून घेणार आहोत। तर या सर्व मिरच्या आता मी एकदाच या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि जे आपलं थोडंफार बी देखील खाली राहिलेलं असतं ते देखील आपण यामध्ये टाकणार आहोत। आणि आता हे छान असं आपण वाटून घेणार आहोत। यामध्ये आपण पाणी घालायचं नाहीये आणि खूप बारीकही पेस्ट करायची नाहीये, अगदीच थोडंसं क्रश राहील अशा प्रकारे आपण ही पेस्ट करून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी कशा प्रकारे पेस्ट करून घेतले। थोडेसे बिया दिसतायत आणि त्याचप्रमाणे थोडंसं जाडसरही दिसते। आपल्या शेजवान चटणीचं टेक्स्चर हे अशाच प्रकारे असतं, त्यामुळे आपण अशाच प्रकारे आपण ह्याला बारीक करून घेतलं आहे। आता या पॅनमध्ये सुरुवातीला मी पाव कप तेल टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता लसूण घालूया। तेल खूप गरम करून घ्यायचं नाही आहे, मध्यम आचेवर आपण तेल गरम करून घेतलं आहे। आणि आता हे लसूण आपल्याला परतून घ्यायचं आहे, अगदी मंद आचेवर, खूप लालसर करायचं नाही आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे तेल थोडंसं कमी दिसतंय। शेजवान चटणीला तेल भरपूर घालावं लागतं। तर सुरुवातीला मी पाव कप घातलं होतं आणि आता परत एकदा मी पाव कप तेल घालून घेणार आहे। तर गॅस हा मध्यम आचेवर करून घ्यायचा, म्हणजे तेल आपलं छान गरम होईल। त्या ठिकाणी परत एकदा मी आता पाव कप तेल घालून घेणार आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आता आपण परत एकदा लसूण हा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आता या ठिकाणी मी अद्रकची पेस्ट करून घेतलेली आहे। एक 4 इंच अद्रकची मी पेस्ट या ठिकाणी करून घेतली आहे, ती 2 चमचे होते। अद्रक हे भरपूर टाकायचे, त्याने आपल्या चटणीला एक छान फ्लेवर येतो आणि हे आता छान परतून घ्यायचे। त्यानंतर कोथिंबीरीची जी पानांची दांडी असते ती आपल्याला कट करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता आपल्याला पानं घालायची नाही आहेत, जे खालच्या काड्या असतात त्याची बारीक काप करून घेतले आहेत मी, त्यामध्ये जास्त छान फ्लेवर असतो। तर ते इथं मी 2 चमचे घातलेले आहेत। हे आता आपण व्यवस्थित छान परतून घेणार आहोत। या ठिकाणी गॅस मी मंद ठेवलेला आहे, म्हणजे आपलं हे परतलं जाईल पण जास्त असं लाल होणार नाही। याला कंटिन्युअसली हलवत परतत राहायचे। आणि त्यानंतर आता यामध्ये आपण जी आपली लाल मिरची आपण वाटून घेतलेली आहे ती घालून घेणार आहोत।
आणि आता ही छान परतून घ्यायची आहे। आणि सर्व बाजूंनी लसण आणि मिरची व्यवस्थित एकत्र होईल अशा तऱ्हेने आपण हे छान असं एकत्र करून घेणार आहोत। या सर्व प्रोसेस मध्ये मी गॅस हा मंदच ठेवलेला आहे, त्यामुळे तुम्हीही मंदच ठेवा। जर आपण मोठ्या आचेवर परतत राहिलो तर आपली मिरची किंवा लसण हे पटकन करपतील आणि टेस्ट ही छान लागणार नाही। तर यानंतर आता यामध्ये आपण सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू सत्व घालणार आहोत। या ठिकाणी मी 1 चमचा लिंबू सत्व घालणार आहे। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिंबू सत्वाच्या ऐवजी 1 चमचा व्हिनेगर देखील वापरू शकता। त्या ठिकाणी मी 1 चमचा लिंबू सत्व वापरलेलं आहे। आता हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे। तर या ठिकाणी मी एक 4 ते 5 चमचे साखर घालून घेणार आहे। अगदी बाजारात मिळते तशी आंबट गोड तिखट छान अशी शेजवान चटणी आपली होणार आहे। तर ही साखर घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि साखर ही मिक्स झाल्यानंतर आता या ठिकाणी मी आपले जी काळे मिरी असतात त्याची पूड करून घेतली आहे। तर ती 1 चमचा काळ्या मिऱ्याची पूड आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आणि त्यानंतर आता यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी सुरुवातीला 2 कप पाणी घालून घेणार आहे। आणि हे आणखीन 1 कप पाणी आता यामध्ये घालून घ्यायचे। आता आपण हे व्यवस्थित छान मिक्स करून पाहूया। आणि आपल्याला जर हवं असेल तर आपण आणखीन पाणी यामध्ये घालू शकतो। जर आपली खूप थिक किंवा त्याची कन्सिस्टन्सी खूप थिक वाटत असेल तर आता परत आपण यामध्ये पाणी घालू शकतो। तर तुम्ही पाहू शकता सर्व व्यवस्थित एकत्र केल्यानंतर हे थोडंसं थिक वाटते आणि आपल्याला जसजसे शिजत जाईल तसतशी ही जास्त घट्ट होत जाईल। त्यामुळे आपण परत एकदा अर्धा कप पाणी यामध्ये घालणार आहोत। तर सर्व मिळून एक अर्धा लिटर पर्यंत पाणी आपण यामध्ये घातलं असेल। आता आपण यामध्ये 2 चमचे सोया सॉस घालून घेतोय आणि हे छान असं मिक्स करून शिजून घ्यायचंय। त्यानंतर या ठिकाणी मी 1 ते 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1-2 चमचे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। याने आपल्या चटणीला एक छान असं स्मूथ टेक्स्चर येईल। आणि हे जेव्हा आता आपण यामध्ये घालतो तर तेव्हा काय करायचं, एका हाताने कॉर्नफ्लोअरचं मिक्सचर घालायचं आणि त्या दुसऱ्या हाताने हे व्यवस्थित एक ढवळत राहायचं, म्हणजे याच्या गुठळ्या पडणार नाहीत। तुम्ही पाहू शकता, नाहीतर कॉर्नफ्लोअरच्या जर आपण एकदाच टाकला आणि व्यवस्थित एकत्र केलं नाही तर गुठळ्या पडतात। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये मीठ घालायचे। तर मीठ घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की सोया सॉसमध्ये देखील मीठ असतं, त्यामुळे प्रमाणात घालायचं। या ठिकाणी मी 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे। तर आता हे छान असं आपण 2 ते 3 मिनिट याला छान शिजवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर किती छान दिसते, अगदी बाजारात मिळते तशाच चटणीसारखं। तर 2 ते 3 मिनिट शिजवल्यानंतर आपली शेजवान चटणी ही रेडी झाली आहे। तर तुम्ही पाहू शकता किती झटपट अशी ही चटणी रेडी होते आणि टेस्टला तेवढीच छान लागते आणि अगदी कमी खर्चामध्ये। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबरने जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहिला असेल तर माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा। आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।